समस्त देशवासियांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना। लोकांसाठी लोकांकरवे केलेलं स्वराज्य म्हणजे लोकशाही, ही लोकशाही शाश्वत, टिकाऊ आणि सर्वांच्या जनकल्याण लाभासाठी राहावी आणि करावी याच्यासाठी आपण कटिबद्ध राहू। तसेच प्रजासत्ताक दिन हा मतदार दिन म्हणून देखील आहे आणि हेच सर्व मतदार ही लोकशाही शाश्वत, टिकाऊ आणि सर्वांगीण विकासासाठी आणि लाभ कल्याणासाठी केली आहे। जे मतदार ज्याचे वय 18 वर्ष पूर्ण होतात त्यांनी मतदार यादीमध्ये त्यांचं नाव नोंदणी करावं आणि ह्या लोकशाहीमध्ये सहभागी व्हावं। पण परत एकदा पुन्हा सर्वांना लोकशाहीच्या हार्दिक शुभकामना, प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभकामना। नवी मुंबई महानगरपालिकेची झालेल्या निवडणुकीमध्ये जो काही जनतेने जनकार्याचं यशाप्रती जो जनकार्य केलेलं आहे ते जनकार्याला यशस्वी केलेलं आहे। सर्व मतदारांचे हितचिंतकांचे आणि सहकाऱ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो। भारतीय जनता पक्ष त्या सर्व नेतृत्व, श्रेष्ठ नेतृत्व तसेच सन्माननीय गणेशजी नाईक साहेब यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढवली गेली आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात, नाईक साहेबांच्या नेतृत्वात नवी मुंबई महानगरपालिकावर एक हाती सत्ता या ठिकाणी स्थापन झाली। या सर्व मतदारांना, हितचिंतकांना देखील त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आभार मानतो। नवी मुंबईमध्ये जो काही सर्वांगीण जो विकास आहे आणि जी काही शांती आणि सुरक्षा आहे आणि नवी मुंबई महानगरपालिका नंबर 1 करण्याचं ज्यांनी ध्यास घेतलेला आहे आणि तो ध्यास पूर्ततेकडे आणि अधिक ध्यास मजबूत करण्यासाठी सन्मान नाईक साहेब यांचं योगदान फार मोलाचं आहे आणि त्याचं मूल्यांकनाचं जो मूल्यांकन आहे या शहराप्रती जो त्यांचा जो योगदानाचं मूल्यांकन आहे हे भारतीय जनता पक्षाने ओळखलं आणि त्यांच्या नेतृत्वात ही नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुका त्यांच्याकडे सोपवण्यात आली आणि त्यांनी त्या जो काही भारतीय जनता पक्षाने त्यांना जो काही विश्वास दर्शवला की आणि ती जबाबदारी दिली आणि त्या जबाबदारी पूर्ण पार पाडलेली आहे। म्हणून नाईक साहेबांचा आम्ही या ठिकाणी समस्त नागरिकांच्या वतीने आम्ही त्यांचा फार आभार मानतोय आणि त्यांचं अभिनंदन करतो। नमस्कार। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।